हॅलो फ्रेंड्स, कोरिएंडर लीव्स किचन मध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते। पंचखाद्याचे तळणीचे खुसखुशीत मोदक आपल्याला करायचे आहे। याला तुम्ही खिरापतीचे मोदकही म्हणू शकता। ही आपली पारंपरिक रेसिपी आहे। साधे सोपे पटकन होणारे तळलेले मोदक कसे करायचे ते पाहूया। आपल्या मोदकाच्या पारीसाठी आपण 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 कप बारीक रवा घेतलेला आहे, 3 टेबलस्पून आपण असं थिजलेलं तूप घेतलेलं आहे आणि स्वादानुसार मीठ लागणार आहे। तुपाचं मोहन टाकल्यामुळे आपल्या मोदकाला चव चांगली येते, मोदक खुसखुशीत होतात। आपण हे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेऊ। परत घेतली, मैदा टाकू, रवा टाकू, स्वादानुसार तुम्ही मीठ टाकू शकता। मी 1.5 टीस्पून मीठ टाकते। रवा आणि मैदा मिक्स करून घेऊ आपण। बघा, हे तूप गरम करून घेतलं मी, तुम्हाला अगदी परफेक्ट प्रमाण सांगते। बघा, एकदम कडकडीत गरम झालेले। टेबलस्पून मोजून टाकते मी। 4 टेबलस्पून टाकलेले, आवश्यकता वाटली ते घेऊ आपण। बघा, असे बबल्स आले म्हणजे इतपत गरम पाहिजे आपलं, दाखवते मी तुम्हाला क्लोजअप मध्ये। आता हे मिक्स करून घेऊ चमच्याने। मूठ वळेल इतपत आपल्याला मोहन टाकायचे। आपल्या पिठाला मोहन थोडं कमी पडतंय बघा, दाखवते मी तुम्हाला। मूठ अशी वळत नाही एवढी चांगली। अजून 1 चमचा टाकते मी। 5 टेबलस्पून आपण याला मोहन टाकलेले। आता सर्व पिठाला हे छान चोळून घेऊ। सर्व पिठाला आपण तूप चोळून घेतलं बघा, या पद्धतीने अशी मूठ वळली पाहिजे पक्की। हे बघा, आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। अर्धा कप पाणी घेतलेलं आहे मी। अजून अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। आपण हे पीठ 3 ते 4 मिनिट छान मळून घेतलं बघा, अशा पद्धतीनं। घट्ट नाही, पातळ नाही, अशा पद्धतीने मळायचं। आपण 1 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं 1 चमचा पाणी उरलेलं आहे। याला थोडंसं तूप लावून आपण झाकून ठेवू। अर्ध्या तासासाठी हे पीठ आपण झाकून ठेवू, म्हणजे छान मुरेल ते। आपल्याला मोदकाचं सारण करायचं आहे, त्यासाठी 2 कप आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे अशा पद्धतीचं बघा, आणि हे छान भाजून घेतलेलं आहे मी। 1.25 कप आपण पिठी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी काजू घेतलेले, अर्धी वाटी बदाम घेतलेले, 2 टेबलस्पून खसखस घेतलेली आहे। हे तिन्ही साहित्य मी भाजून घेतलेले बघा, बरोबर 5 साहित्य झालेले। पंचखाद्य मोदकही तुम्ही याला म्हणू शकता। काजू, बदाम आणि खसखसची मिक्सरला मी पूड करून घेते। 1 बाउल घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण हे खोबरं टाकू। खोबरं हाताने थोडं चुरून घेऊ आपण। खोबरं चांगलं भाजून घेतलं की आपले मोदक छान टिकतात। यामध्ये आपण आता साखर टाकू। काजूची पूड टाकू। खसखस आणि बदाम एकत्रच वाटलेले मी। 1 टीस्पून वेलदोड्याची पूड टाकू। साखरेबरोबर वेलदोडे वाटलेले आहे। हे छान मिक्स करून घेऊ आता। आपलं सारण थोडंसं ओलसर व्हावं म्हणून आपण यामध्ये तूप टाकू। 1.5 टेबलस्पून आपल्याला तूप टाकायचं आहे यामध्ये, आणि हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। बघा, असा मुटका वळला पाहिजे असं सारण झालं पाहिजे, एकदम भुरभुरीत नको। 1 चिमूटभर मीठ टाकायचे बघा, बघा, त्यामुळे आपल्या सारणाला एकदम चव छान येते। तुम्हाला आवडत असलं तर टाका, नाही तर स्किपही करू शकता। आपलं चविष्ट सारण तयार झालं बघा, मूठ वळते असं झालं पाहिजे। बघा, आपलं पीठ भिजत ठेवलं 1 तास झाला। मला दुसरं काम होतं त्यामुळे जास्त वेळ ठेवलं। 1 तास भिजवलं तरी अजून छान होतं। आता 1-2 मिनिट मळून घेऊ छान। आपल्याला ज्या साईजचे मोदक पाहिजे त्या साईजचे आपण करू शकतो बघा। असा गोळा घेतला मी तोडून, अशी लाटी मध्यम साईजची केलेली मी। अशा पद्धतीने करून घेऊ आता सर्व लाट्या। बघा, सर्व लाट्या करून घेतल्या आपण। 27-28 लाट्या झालेल्या आहे या पिठाच्या। आता आपण या झाकून ठेवू। बघा, 1 लाटी घेतली, पुरीसारखं लाटायचं आपल्याला।
अशी लाटायची बघा, दाखवते क्लोजअपमध्ये मी तुम्हाला. असा थिकनेस आहे. हे डिशमध्ये ठेवून देऊ आता आपण. लाटलेल्या पारीवर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 6-7 पाऱ्या लाटून घेतल्या बघा आपण. आता मोदक करून दाखवते मी तुम्हाला. डिशमधून आपण जेव्हा पारी घेतो तेव्हा काय करायचं, ही खालची जी बाजू असते ती अशी वरती ठेवायची, त्याच्यात आपल्याला सारण भरायचं. असं का करायचं तर ती खालची बाजू जरा ओलसर असते आणि मग आपला मोदक छान चिकटतो. आता आपण कळ्याने पाडले, सारण भरू. आपल्या आवडीनुसार कमी जास्त भरू शकता. मी भरलं 1 चमचा, थोडं वरती घेतलं बघा. हे पोट असं इथे ठेवायचं आणि अशी कळी पाडायची आणि बरोबर बोटाच्या अंतराने जवळजवळ घ्यायचं आपल्याला. आणि कळी दाबताना काय करायचं, खालपर्यंत घ्यायचं म्हणजे आपला मोदक रेखीव दिसतो. बघा बघा 11 कळ्या पाडल्या. तुम्ही 5ही पाडू शकता, 9ही पाडू शकता आपल्या आवडीनुसार. हे सारण आपण दाबून देऊ आता आणि हे जवळजवळ आणायचं आहे आता. असं सगळ्या कळ्या अशा एकत्र घ्यायच्या आपल्याला बघा या पद्धतीने. असं दाबून दिलं. आता ह्या कळ्या रेखीव कशा करायच्या ते सांगते मी तुम्हाला. टूथपिक घेतलेली आहे. टूथपिकने आपल्याला अशा पद्धतीने दाबायचं आहे म्हणजे त्या कळ्या एकदम रेखीव होते. पण असं करताना मोदक फुटणार नाही याची काळजी घ्यायची. टोकदार भाग हळूवार ठेवायचा आपण बघा. एकदम रेखीव मोदक तयार झाला बघा आपला. सुती कापडाने मोदकही झाकून ठेवायचे. बघा दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते. आता काय करायचं, आपण अगोदर कळ्या पाडून घ्यायच्या बघा या पद्धतीने. उकडीच्या मोदकाला करतो तसं करायचंय. आता सारण टाकू. चमचाभर टाकलं मी सारण. सर्व हे दाबून देऊ बघा या पद्धतीनं आणि गोळा करून घेऊ सर्व. बघा आपला मोदक तयार झाला छान. आता त्याला रेखीव करू आपण टूथपिकने. दुसराही मोदक तयार झाला एकदम मस्त. आपले 13 मोदक करून झाले बघा. एकदम मस्त झाले मोदक बघा या पद्धतीने. आता एवढे तळून घेऊ आपण. हे एवढं राहिलेलं पीठ हे तळल्यानंतर हे नंतर करू आपण, कारण मग सुकून जातात ते. आणि सारणही एवढं उरलेलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा. तेल तापत ठेवलेलं आहे. गॅस कमी ठेवायचं आहे आपल्याला. तेल कसं तापवायचं सांगते मी. हे बघा आपण पिठाचा गोळा टाकला की वरती येत नाही लगेच. आता मोदक सोडू आपण. मंद गॅसवर तळायची म्हणजे आपले मोदक आतपर्यंत छान तळले जातात मस्त. कचोरी समोसा करतो त्या पद्धतीने आपण मोदक तळणार. एकदम छान रंग येतो. थोडेसे झाऱ्याला कडक लागायला लागले की मग आपण त्याला पलटी करायची. मोदकाचा रंग किती छान आला. मंद गॅसवर तळल्यामुळे इतका छान आला. तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते. हे बघा या पद्धतीनं. एक बॅच तळण्यासाठी 6 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो. हे बघा असे बुडबुडे कमी झाले की आपले मोदक तळून झाले असं समजायचं. काढून घेऊ. बघा या पद्धतीने किती सुंदर झाले आपले मोदक बघा. हे बघा आपले मोदक छान तळून झाले. एकदम मस्त. एकदम खुसखुशीत होतात हे मोदक बघा पद्धतीने. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी छान तळणीचे खुसखुशीत मोदक तयार झालेले. आपण हे पंचखाद्याचे मोदक तयार केलेले किंवा याला तुम्ही खिरापतीचे मोदक म्हणू शकता. मोदक कसे झाले हे बघा.
एकदम मस्त, सगळ्या बाजूनी तळलेले छान. आता हा मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते. हे बघा, आवाज येतो बघा. भरपूर सारण भरलेले, एकदम खुसखुशीत असे मोदक आपले तयार झालेले. सारणही एकदम छान आहे बघा. तळणीचे हे खुसखुशीत मोदक तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे मोदक कसे झाले ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान बाप्पाच्या प्रसादासाठीच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.